आणि सूर्य जन्माला याच प्रेरणेतून युवा स्पर्धा सामाजिक संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ही नावाजलेली गाजलेली आणि प्रतिष्ठित स्पर्धा तुळजाभवानीची वक्ता महाराष्ट्राचा ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा राबवते. ही केवळ स्पर्धा नव्हे तर देशासाठी काहीतरी करण्याची जग पेटवणारी स्पर्धा आहे. आज या पवित्र विचारमंचावर मी उपासना शहराला असून इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी जिजामाता विद्या मंदिर बार्शी आपल्या समोर विषय मांडत आहे सैनिक माझा खरा हिरो. आपण लहानपणापासून आईच्या पदराखाली वाढतो. तिच्या मायेच्या सावलीत सुरक्षित असतो. आपण घाबरलो तरी तिच्या कुशीत जाऊन शांत होतो. पण तो सैनिक मात्र आईपासून दूर असतो, कारण त्याच्यासाठी संपूर्ण भारत त्याचे असते. आपण मात्र आईच्या पदराखाली सुरक्षित असतो, पण तो सैनिक मात्र आईसाठी आपले डोक्याचा काम करतो. सैनिक म्हणजे फक्त गणवेश नाही. सैनिक म्हणजे फक्त गणवेश नाही तर त्यागाची ओळख आहे. सैनिक म्हणजे फक्त बंदूक नाही. सैनिक म्हणजे फक्त बंदूक नाही तर भारताची ढाल आहे. भारताची ढाल आहे. तो लढतो कारण कर्तव्य आहे. तो थांबत नाही कारण देश आहे. तो पुढे जातो कारण जबाबदारी आहे आणि मागे पाहत नाही कारण भारत त्याच्यासाठी सगळं आहे. भारत त्याच्यासाठी सगळं आहे. सैनिक लढतो कुठल्यापेक्षा न ठेवता. देशासाठी प्राण देतो कुठलाही गाजावाजा न करता. आपलं नाव होईल की नाही याचा विचारही तो करत नाही. मित्रांनो, आपण वाढदिवस साजरा करतो, केक कापतो, मेणबत्त्या फुंकतो, पार्टी साजरी करतो, पण तो सैनिक मात्र त्या दिवशी सीमेवर अथवा राहून भारताला सुरक्षित ठेवतो. आपण सण साजरी करतो, पण तो सैनिक त्या दिवशी सीमेवरच पाहतो. आपण आनंदात जगतो, तो कर्तव्यात जगतो. आपण हिरो म्हणतो पडद्यावरच्या चेहऱ्याला, पण माझ्यासाठी हिरो तोच जो देशासाठी उभा आहे, प्राणांची पर्वा न करता. प्राणांची पर्वा न करता. पण ती शांतता कमजोरीची नसते, ती असते अभिमानाची. आई म्हणते माझा मुलगा गेला नाही, तो भारतासाठी अमर झाला. आज भारत सुरक्षित आहे. तो भाषणामुळे नाही, तो घोषणांमुळे नाही, तो सैनिकांच्या बलिदानामुळे आहे. म्हणूनच युवा स्पर्धा सामाजिक संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्था या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्वाला पेटवत आहे. आज या विचारमंचावरून एकच गोष्ट, मी लहान आहे पण माझं स्वप्न मोठं आहे. मी मुलगी आहे पण कमजोर आहे. मी भारतीय आहे म्हणून मागे नाही. मी पुढे आहे कारण माझे कुणी अभिनेता नाही, माझे कुणी नेता नाही. माझा हिरो आईसाठी डोके अर्पण करणारा माझा भारतीय सैनिक आहे. माझा भारतीय सैनिक आहे. जाता जाता एवढेच म्हणते, देव मंदिर